हॅलो गाईज, मी नेहा आणि मी तुमचं स्वागत करत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी चीजी रिंग्स। त्यासाठी एका कढईत एक पळी तेल टाकून त्यात आलं लसूणची पेस्ट टाकूया, ती छान परतवून घेऊ। नंतर त्यात एक चमचा चिली फ्लेक्स घालू, ते सुद्धा परतवून घेऊ। नंतर एक वाटी पाणी घालून घेऊ, छान मिक्स करूया ते पाणी। त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालूया, ढवळून घेऊ आणि मग ते पाणी उकळी येईपर्यंत ठेवू। उकळी आल्यावर एक वाटी रवा घालून घेऊ, तो रवा छान आपण शिजवून घेऊया, फुलेपर्यंत शिजवून घेऊ। बघा तुम्ही मी कसा करून घेतलाय तसं करूया आपण। आपण त्यावर थोडा वेळ झाकण ठेवू, थोडा वेळ वाफेवर शिजवून घेऊया। अशा प्रकारे आपला रवा शिजून झालेला आहे। त्यात एक उकडलेला बटाटा आणि चीज टाकूया, वरून थोडंसं ऑरिगॅनो टाकून घेऊया आणि ते पीठ छान आपण जसं चपाती वगैरेसाठी मळतो तसं पीठ आपण मळून घेऊ। बघा तुम्ही मी कसं पीठ मळलंय तसं आपण पीठ मळून घेऊया। अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता एक छोटासा गोळा घेऊन त्याचे रिंग्स तयार करून घेऊया। तुम्ही छोट्या छोट्या रिंग्स तयार करू शकता, मी इथे मोठ्या केलेल्या आहेत। छोट्या छोट्या रिंग्स सुद्धा आपण करू शकतो त्याच्या। बघा सेम रिंग्सचा शेप द्यायचा आहे असा आपल्याला। अशा प्रकारे बघा आपली रिंग तयार झाली। अशा आपण सर्व रिंग तयार करून घेऊ आता। ते पीठ आपण हातावर छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे कुठून साईडून आपल्याला तडे जाणार नाही। त्या पिठाला रिंग्सला तडे जाणार नाहीत आणि तेलात ते सुटणार नाही। बघा अशा प्रकारे आपण सगळ्या रिंग्स आता तयार करून घेतलेल्या आहेत। आता मीडियम तेलावर आपण त्या तळून घेऊयात मस्त। सगळ्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। नंतर आपण आलटी पलटी करून घेऊ थोड्या वेळात। अशा नॉर्मल गोल्डन झाल्या खालून का त्या आलटी पलटी करून घ्यायचे आहेत। बघा तुम्ही मी कसं केलेलं आहे। अशा प्रकारे आपल्या रिंग्स तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा।